नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आज आपण इयत्ता 7वी गणित धडा 10वा बँक व सरळ व्याज मधील सराव संच 40 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 40 पाहण्यासाठी आपल्याला अगोदर एक सूत्र माहिती असलं पाहिजे. ते म्हणजे कोणतं? एकूण व्याज. म्हणजे काय? एकूण व्याज काढण्यासाठी आपण सूत्र कोणतं वापरतो? तर म गुणिले द गुणिले क भागिले 100. म्हणजे आता एकेकाचा आपण अर्थ समजून घेऊ. म म्हणजे काय? मुद्दल. म्हणजे आपण जेवढी सुरुवातीला मुद्दल व्याजाने देतो ती रक्कम, म्हणजे सुरुवातीला जी रक्कम आपण गुंतवतो ती रक्कम असते आपली मुद्दल. दुसरं द म्हणजे व्याजाचा दर, म्हणजे किती टक्क्याने आपण कोणत्या दराने आपण ती मुद्दल व्याजाने देतो, म्हणजे व्याजाचा दर. क म्हणजे मुदत वर्ष, म्हणजे किती वर्षासाठी आपण ती गुंतवणूक करतो, त्याला आपण म द क असं म्हणतो. आता पहा, आपल्याला गणितामध्ये म द क दिलं जाईल. मग त्यानुसार आपण आपल्याला कधी सांगितलं जाईल की व्याज किती आहे वर्षाच्या शेवटी ते सांगा, किंवा एकूण रक्कम वर्षाच्या शेवटी म्हणजे गुंतवणुकीच्या शेवटी मिळेल, हे आपल्याला असं विचारलं जातं. तर त्यासाठी आपल्याला हे सूत्र माहीत असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला सराव संच 40 हा सोडवता येईल. आज आपण या व्हिडिओमध्ये सराव संच 40 मधील प्रत्येक गणित, सर्व गणिते सोडवून देणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, इथं पहिल्यांदा आपल्याला गणित काय दिलं आहे. गणित क्रमांक 1 आहे. रिहानाने 1500 रुपये शाळेतील संचयिकेमध्ये द 9 दराने 2 वर्षांसाठी ठेवल्यास तिला एकूण किती रक्कम मिळेल? पहा, गणित वाचतानाच आपल्याला कळालं पाहिजे की इथं म म्हणजे काय आहे, द म्हणजे काय आहे आणि क म्हणजे काय आहे. तर पहा, इथं रिहानाने एकूण किती रक्कम शाळेच्या संचयिकेमध्ये ठेवली आहे? 1500 रुपये. मग हे काय आहे? आपलं द आहे, म्हणजे मुद्दल. पहा, इथं आपण लिहून घ्यायचं आहे उकलमध्ये. मुद्दल बरोबर 1500 रुपये. आणि द बरोबर व्याजाचा दर बरोबर किती आहे? 9 दराने, म्हणजे 9%. बरोबर आहे की नाही? आणि नंतर शेवटीचं क म्हणजे मुदत वर्षे. किती वर्षासाठी तिने ठेवली आहे? तर किती वर्षासाठी ठेवली आहे? तर 2 वर्षांसाठी. हे तुम्हाला समजलं. आता आपण हे सूत्रात ठेवू शकतो. हे सोपं आहे ना. आता सूत्रात ठेवलं की झालं, तुमचं उत्तर निघतं. तर पहा, इथं काय विचारलं आहे आपल्याला शेवटी? तिला एकूण किती रक्कम मिळेल? मग यानुसार, आता या सूत्रानुसार आपल्याकडे काय निघणार आहे? तर एकूण व्याज निघणार आहे. त्या एकूण व्याजामध्ये आपण ही मुद्दल ॲड केली की आपल्याला मिळणार आहे की आपल्याला काय भेटेल? तिला एकूण मिळणारी रक्कम भेटेल. तर आता आपण व्याजात ठेवू. पहिल्यांदा एकूण व्याज काढूया. एकूण व्याज बरोबर सूत्र हे लिहायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे, मगच ते किमती सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत. पहिल्यांदा सूत्र लिहायचं आहे. आता सूत्र लिहिलं, सूत्राच्या किमती ठेवायच्या. म्हणजे किती आहे आपल्याकडे? 1500 रुपये. गुणिले द किती आहे? 9 वर्षे, म्हणजे 9/100 पण लिहू शकता, नाहीतर 0. पहा, 9ला आपण 100ने भागून डायरेक्ट आपण लिहू शकतो की नाही? तर इथे हे किती येणार आहे? 0.09. सॉरी, इथं आपल्याला डायरेक्ट 9च घ्यायचंय. 10 आहे ते 9 घ्यायचं. आणि नंतर किती वर्ष आहे? तर 2 वर्ष आहे. आता याला आपल्याला भागायचं आहे 100ने. आता आपण इथं 100ने भागतो, म्हणून आपण इथं डायरेक्ट 9 घेतला आहे. आता 1500 गुणिले 9 करा, आणि अगोदर हे सोपं आहे. 9 गुणिले 2 करा. 9 1 9, 9 2 18. आता 1500 गुणिले 18 करा. पहा, हे रफमध्ये करायचं आहे. 1500 गुणिले 18 मी आता तुम्हाला समजण्यासाठी इथंच करत आहे. आता 9 1 9, 9 2 18 केलं. मग आता 18 गुणिले 1500 करायचे. 0 0 8 5 40ला 0, हा 4 4 8 1 8 आणि 4 12.
0,0,5 आणि 1, 0,0,0, 5 6 7 आणि 2. तर किती आलं आपलं व्याज? 27,000 भागिले 100. आता व्याज किती आलं काढण्यासाठी आपल्याला या 27,000ला 100ने भागावं लागेल. शून्याला शून्य कटले म्हणजे व्याज किती आलं? 270. आता आपण लिहायचं आहे रिहानाला मिळणारी एकूण रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती होती आपली? मुद्दल होती 1500 रुपये. व्याज किती मिळाला आपल्याला? 270 रुपये. तिला एकूण किंमत किती मिळणार आहे? 1500, 1600, 1700, 1770 रुपये. हे आपलं उत्तर आहे शेवट. अशाच प्रकारे आता आपण पुढचा प्रश्न पाहायचा आहे. जेठालाल यांनी बँकेकडून द 10 दराने 2,50,000 रुपये 5 वर्षांच्या मुदतीने गृहकर्ज घेतले तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल? तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल? तर तसंच आहे. आता आपण जसं वरच्या गणितामध्ये पाहिलं होतं तसंच आहे. आता पहिल्यांदा आपल्याला सर्वात अगोदर काय काढावं लागेल की व्याज किती आहे द्यावं लागेल ते काढावं लागेल. मग त्यासाठी आपण वहीमध्ये घ्यायचं आहे प्रश्न दुसरा उकल. प्रश्न दुसरा उकल आपण लिहिलं. आता काय करायचं आपल्याला? सर्वात पहिल्यांदा जेठालालने बँकेकडून किती दराने घेतला आहे? 10. म्हणजे हे 10 म्हणजे काय आहे? आपलं द आहे. द म्हणजे काय आहे? व्याजाचा दर. तो किती आहे? 10. नंतर 10 किती रुपये घेतले आहेत? 2,50,000 रुपये घेतले आहेत. मग ते 2,50,000 म्हणजे काय आहे? आपलं म्हणजे मुद्दल. किती आहे मुद्दल? 2,50,000 रुपये. आता पुढे काय आहे? किती वर्षासाठी घेतला आहे? म्हणजे काय आहे ते आपलं क बरोबर मुदत म्हणजेच वर्षामध्ये असते मुदत. वर्ष महिने कशामध्ये पण असू शकते. तर किती आहे? 5 वर्ष. आता आपल्याला काय विचारलं आहे? 5 वर्षांच्या मुदतीने गृहकर्ज घेतले तर त्यांना प्रत्येक वर्षी किती व्याज द्यावे लागेल? आता प्रत्येक वर्षी व्याज किती द्यावे लागेल ते काढण्यासाठी अगोदर आपण टोटल व्याज काढू. म्हणजे आपलं सूत्र वापरून जे आपण व्याज काढतो तो एकूण व्याज असतं. एकूण व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 बरोबर किती येणार आहे? आता हे तर आपण आता ह्या वरच्या किमती ठेवू. मग किती आहे आपलं? 2,50,000 रुपये गुणिले द किती आहे? 10 आणि क किती आहे? 5. याला आपण भागायचं आहे 100ने बरोबर. आता 10 × 5 = 50 आणि 2,50,000 गुणिले 50. पहा हे तुम्हाला रफ मध्ये करायचं आहे. 6 शून्य 1 2 4 5 6. आता 5ने या 3 शून्यला गुणलं 0 0च येणार आहे आणि 5ने या शून्यला पण गुणलं 0च येणार आहे. 5 × 5 = 25 ला 5 हातचे आले 2 5 2 10 आणि 12. एक 1,25,000 सॉरी 12 लाख किती होतं? 1,25,00,000 होत आहे हे. आता हे आपण इथं लिहून घेऊया. 100ने भागलं किती उरलं आपल्याकडं?
1,25,000. 1,25,000 5 वर्षात आपल्याला व्याज भरायचं आहे. मग आता आपल्याला विचारलेलं आहे की प्रत्येक वर्षी किती व्याज भरावं लागेल. मग प्रत्येक वर्षाचं व्याज काढण्यासाठी हे टोटल 5 वर्षाचं व्याज आहे. मग या व्याजाला आपण 5ने भागल्यानंतर प्रत्येक वर्षाचं व्याज येईल. मग आता 5ने भागताना 5 एक 5, 5 दुने 10, उरलं 2, 5 5 25, 1 2 3, 25,000 एवढं आपल्याला प्रत्येक वर्षी व्याज भरावं लागेल. मग आता आपण इथं काय लिहायचं आहे, जेठालालला प्रत्येक वर्षी जेठालालला यांना प्रत्येक वर्षी 25,000 एवढे व्याज भरावे लागेल. हे तुम्हाला समजलं आता? याच प्रश्नामध्ये पुढे आणखीन एक प्रश्न विचारला आहे की तसेच त्यांना बँकेला एकूण किती रक्कम द्यावी लागेल. तर आता आपण लिहायचं आहे, बँकेला द्यावी लागणारी एकूण रक्कम बरोबर मुदल अधिक व्याज. एकूण व्याज मुद्दल किती आहे, 2,50,000. आणि आपण जे सूत्रानुसार एकूण व्याज काढला आहे ती किती आहे, 1,25,000. तर मुद्दल आणि व्याज बरोबर मिळून 3,75,000 द्यावे लागतील. हे आहे आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 3 आहे, श्रीकांतने 85,000 रुपये 10,7 दराने 2,1/2 म्हणजे हे किती असतं, 2.5 असतं वर्षांसाठी बचत बँकेत ठेवले. तर त्यांना मुदतीच्या शेवटी किती सरळ व्याज मिळाले. तर आता पाहायचं आहे, इथं आपल्याला थोडंसं हे कन्फ्यूज करू शकतं. तर 1/2 आहे, मग म्हणजे किती आहे हे, तर अर्ध वर्ष आहे, म्हणजे 2 वर्ष 6 महिने बचत बँकेत ठेवलं आहे. तर आता आपल्याला काढायचं आहे की त्यांना सरळ व्याज किती मिळालं. तर आपलं सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, क. तर म्हणजे इथं काय आहे, मुद्दल बरोबर काय आहे, मुद्दल बरोबर आहे 85,000 आणि बरोबर म्हणजे काय आहे व्याजाचा दर बरोबर 7, 10,7 आणि क बरोबर मुदत म्हणजेच वर्ष बरोबर 2,1/2. हेच आपण असं लिहू शकतो 2.5. आता इथं 2.5 गुणिले 7 केल्यानंतर 7 गुणिले 2.5 केल्यानंतर किती येतं, तर 5 7 35ला 5, हातचे आले 3, नाही हातचे द्यायला पुढे संख्याच नाही, 5 7 35 आणि 7 1 7 14, 5 3 4 5 6 7 आणि 1. आता इथं पॉईंटच्या नंतर किती संख्या आहेत, एकच. मग आपण इथं पॉईंट द्यायचा. 17.5 गुणाकार आला आणि 85,000 गुणिले 17.5 केल्यानंतर गुणाकार आपला इथं बघा, 85,000 गुणिले 17.5 केल्यानंतर गुणाकार येतो 1,4,8,7,5,0,0.0 म्हणजे या शून्याचा काही अर्थ नसतो. पॉईंटच्या नंतर शून्य असलं म्हणजे त्याचा काही अर्थ नसतो. तर 100 आणि आपलं एकूण व्याज किती आलं, 14,875 म्हणजे 14,875. उत्तर येईल, श्रीकांतला मुदतीच्या शेवटी 14,875 एवढे व्याज मिळाले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, व्याजाच्या काही दराने 5,000 रुपये मुद्दलावर 4 वर्षांत 1,200 रुपये व्याज होते. तर त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज किती होईल.
हे गणित थोडंसं आपल्याला वेगळं दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला व्याजाचा दर सांगितला नाही आणि तो आपल्याला शोधायचा आहे आणि तो शोधून मग आपल्याला 15,000 रुपयेवर व्याज काढायचं आहे. त्यासाठी आपण काय करत असतो, आपण मागच्या सराव संचमध्ये पाहिलं आहे की जे आपल्याला जे संख्या आपल्याला किंवा एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर ती आपण एक्स मानतो. जसं की येथे व्याजदर माहीत नसल्यामुळे व्याजदर म्हणजेच बरोबर एक्स मानू असं आपण एक्स व्याजदराला मानलं. नंतर मुद्दल काय दिले आहे, 5 वर्ष दिले आहे. मुदत बरोबर 4 वर्ष दिले आहे आणि एकूण व्याजसुद्धा आपल्याला दिलं आहे. मग आपल्याला या सूत्रामध्ये सर्व काही आहे आणि एकच गायब आहे म्हणजे ते आपण काढू शकतो की नाही. मग एकूण व्याज दिलं आहे 1200 रुपये बरोबर आणि बरोबर बरोबर दिलं आहे म्हणजे मुद्दल मुद्दल दिले आहे 5,000 रुपये आणि दर आपल्याला माहीत नाही म्हणून तो आपण एक्स लिहिला आहे गुणिले 4 वर्षासाठी आपण आपल्याला मुदत मिळाली आहे आणि भागिले 100 असं आपण करायचं आहे. आता हे 100 इकडच्या साईडला घेऊन गेल्यानंतर ते होईल गुणाकारात. मग हे 100 बरोबरच्या दुसऱ्या साईडला येऊन गुणाकाराच्या स्वरूपात जाईल कारण इकडं भागाकारात होतं, इकडं आल्यानंतर गुणाकारात जाईल. 4x आणि 4चा गुणाकार 4x होईल आणि यात दोघाचा गुणाकार पहा 100ने गुणायचं म्हणजे 2 शून्य वाढवायचे म्हणजे 1,20,000 येईल आणि बरोबर या दोघाचा गुणाकार 4 पंचे 20 आणि याच्या पुढचे 3 शून्य म्हणजे 20,000 येईल. तर आता हे 20,000 एक्स सोबत गुणाकाराच्या स्वरूपात आहे. मग बरोबरच्या दुसऱ्या साईडला येऊन भागाकाराच्या स्वरूपात जाईल म्हणजे 1,20,000 भागिले 20,000. मग आपण या दोघाचा भागाकार केल्यानंतर आपल्याला मिळेल x बरोबर 6 आणि व्याजदर x बरोबर 6 मिळाला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला गणितामध्ये काय विचारलं आहे ते काढायचं आहे. म्हणजे आता त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज काढू. आता फक्त इथं आपल्याला मुद्दल बदलायचे आहे. मुदत तीच आहे म्हणजे 4 वर्षे मुदत आहे आणि व्याजदर आपण काढला आहे आणि मुद्दल ही आपली बदलायची आहे. 15,000वर आता आपल्याला व्याज काढायचं आहे. तर आपण लिहिलं भागिले 100 केलं. आता हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 3,60,000 आणि भागिले 100. आता हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 3,600 म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे तर त्याच दराने त्याच मुदतीत 15,000 रुपये मुद्दलाचे व्याज किती येणार आहे 3,600 रुपये येणार आहे. आता आपण पाहूया शेवटचं गणित क्रमांक 5. पंकजने 1,50,000 रुपये सादशे 10 दराने 2 वर्षांसाठी बँकेत ठेव म्हणून ठेवले तर त्या मुदतीनंतर एकूण किती रक्कम त्यांना परत मिळेल. तर एकूण परत मिळणारी रक्कम म्हणजे काय असते तर मुद्दल अधिक व्याज. म्हणजे आता आपल्याला मुद्दल माहीत आहे तर आपल्याला काय काढावं लागणार आहे, व्याज काढावं लागणार आहे. इथं आता आपल्याला काढायचं आहे की पंकजला एकूण किती रक्कम परत मिळणार आहे. तर परत मिळणारी रक्कम म्हणजे व्याज आणि मुद्दल. तर मुद्दल किती आहे 1,50,000, व्याजदर 10, मुदत 2 वर्ष. तर एकूण व्याज आपल्याला काढायचं आहे पहिल्यांदा 2 वर्षाचं. मग घेतलं आपण 1,50,000 गुणिले 10 गुणिले 2 भागिले 100 केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 30 लाख भागिले 100 आणि 30 लाखला 100ने भागल्यानंतर आपल्याला एकूण व्याज मिळणार आहे 30,000 आणि पंकजला एकूण परत मिळणारी रक्कम बरोबर एकूण व्याज अधिक मुद्दल. एकूण व्याज किती आहे तर 30,000 आणि मुद्दल आहे ती 1,50,000 बरोबर अशी 1,80,000 पंकजला एकूण रक्कम परत मिळणार आहे. तर असा होता आपला सराव संच 40 जो की आपण पूर्ण सोडवलेला आहे. तर अशा प्रकारे तुमच्या इयत्तेची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलमध्ये इयत्ता 7वी गणित सर्व सराव संच अशी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे ज्यामध्ये तुमच्या इयत्तेची सर्व सराव संच उपलब्ध आहेत. ते जर तुम्ही पाहिली नसतील तर नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.